तर गरमागरम जेवण आहे काय बघताय? कौतुकाने बघतोय. आता असं बघत बसणार आहात का? घ्या ना खाऊन पटकन. नुसतं बघण्यानेच पोट भरतंय माझं. अरे वा, हे तर फारच छान आहे. म्हणजे कसं आपल्याला ना लग्नानंतर किराण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही. का? मी जेवणारच नाही ना. अच्छा, किती दुष्ट आहेस ना तू. चला आता बोलण्यात गुंगवू नका मला. सगळं लक्ष आहे माझं. हो. वा. माणसाने जेवताना जेवणाकडे लक्ष द्यावं. हे, तू अगदी आईसारखं बोललीस आहे. मग आई आहेत त्या. त्यांना आपल्या चिरंजीवांची खोडी माहिती असतीलच ना. नुसतं बोलत बसायचं, जेवणाकडे लक्ष द्यायचं नाही, वेळेवर जेवायचं नाही. तुम्हाला ना तहान लागलेली सुद्धा कळत नाही. कुणी पाणी आणून दिलं ना तर साहेब पाणी पिणार, नाही तर नुसती चिडचिड चिडचिड चिडचिड. अगदी सेम टू सेम. आई आई अगदी असंच बोलते. पण आई ग्रेट आहे. तिने ना आमची फॅमिली अशी घट्ट बांधून ठेवली. तिच्यामुळे आमची फॅमिली भक्कमपणे उभी आहे. मला पण व्हायचंय आईंसारखं. तू तशीच आहे. तुला म्हणून तर निवडलं मी. हो. म्हणजे कशी माहिती का, की कधीच प्रेम बोलून दाखवायचं नाही, प्रेम दिसू पण द्यायचं नाही, पण मनातून खूप प्रेम करायचं. इतकं की अगदी स्वतःचा घास समोरच्याला काढून द्यायचं. हे असं. अरे पण मगापासून मीच खातोय, तुला भरवलंच नाही मी. मला आईने असं नाही शिकवलंय की आकर आकर. कधीच प्रेमाने बोलत नाही तुमच्याशी. हा ठीक आहे, पण आपल्या मुलांशी मात्र प्रेमाने नीट बोलत जा. म्हणजे जशी मी आज माझ्या आईची स्तुती करतो, तशी आपली मुलं तुझी स्तुती करतील ना. त्यांच्याशी बोलेन मी प्रेमाने. मला आवडतात लहान मुलं. किती? खूप खूप खूप. अरे बापरे, मग आपल्या किराण्याचा खर्च वाढणार. हा? हा, म्हणजे मी असं विचारलं होतं की तुला किती मुलं हवी आहेत, तर तू म्हणाली खूप. तर मग आता काय वाढणार ना खर्च. गप्प बजाव. तुम्ही आता मला छळलत ना, मी आईंना जाऊन नाव सांगे ना तुमचं. अरे मी कुठे, तूच तर म्हणालीस तुला खूप मुलं आवडतात. काय हो, मग तुम्ही जेवा बघू.